जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्सवर। तर बाळांनो, आपलं इंट्रोडक्शन तर विनीत सरांनी करून दिलं होतं की फिजिक्स काय असतं, नंतर तुम्हाला बेसिक सायन्स शिकायचा ह्या वर्षी। नंतर बेसिक सायन्स मध्ये दोन टॉपिक होते। पहिला होता आपला बेसिक फिजिक्स आणि दुसरा आहे आपला बेसिक केमिस्ट्री। तर केमिस्ट्रीचे लेक्चर्स तर आपण बघितले असेल, पण आज आपल्याला चालू करायचं आहे बेसिक फिजिक्स आणि त्याची आज आपण काय करणार आहे, चॅप्टर बघणार आहोत। तर चॅप्टर नंबर पहिलं आपलं आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स। आपल्याला पहिलं चॅप्टर कोणतं शिकायचं आहे, युनिट्स अँड मेजरमेंट। तर बाळांनो, युनिट्स अँड मेजरमेंट शिकताना आपल्याला कोणकोणते टॉपिक याच्यामध्ये शिकायचे, तर ते सर्व आपण वन बाय वन बघून घेऊ। बर, पहिला आपला टॉपिक शिकायचा युनिट्स अँड फिजिकल क्वांटिटीज। आता युनिट्स अँड फिजिकल क्वांटिटीज काय असतात, तर प्रत्येक गोष्टीला युनिट्स असतात, मग त्याच्याबद्दल आम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन लागेल, नंतर त्याच्यावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातील, मग त्याचे सर्व जे पण काही आपले कन्सेप्ट असतील, जे पण काही डाऊट्स असतील ते याच्यामध्ये आपले कव्हर होणार आहे। नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला शिकायच्या आहे। नंतर फिजिकल क्वांटिटीजचे काही क्लासिफिकेशन आहेत का, मग ते आहेत तर ते कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यात शिकायचं आहे। नंतर शिकायचं आपल्याला स्केलर अँड व्हेक्टर क्वांटिटी। आता स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी मधील नेमका फरक काय, त्या क्वांटिटीज मध्ये काही फरक आहे की नाही, ते सर्व आपल्याला बघायचं आहे स्केलर अँड व्हेक्टर क्वांटिटी मध्ये। म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन बद्दल थोडंफार काय करायचं आहे, व्यवस्थितपणे बघायचं आहे। नंतर पाहायचं आपल्याला टाइप्स ऑफ एरर। आता टाइप्स ऑफ एरर म्हणजे काय, आपण कोणत्याही फील्ड मध्ये गेले आपली इफिशियन्सी 100% नाहीये, आपली ॲक्युरेसी 100% नाहीये, म्हणजे आपण जे पण काही काम करणार आहोत त्या कामामध्ये थोडे ना थोडे काय होणार आहे, एरर्स येणार आहेत। तर मग ते एरर्स आपल्यामुळे येतील किंवा सिस्टीम मुळे येतील किंवा एन्व्हायरमेंट मुळे येतील, ते सर्वच्या सर्व एरर कुठून कोणते एरर येतात ते सर्व आपल्याला ह्या टॉपिक मध्ये बघायचं आहे। नंतर पुढचा टॉपिक आहे आपला एन्शियंट ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट। म्हणजे आधीच्या काळामध्ये, म्हणजे खूप ऋषी मुनींच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा काही इन्स्ट्रुमेंट शोधले होते की ज्या इन्स्ट्रुमेंटमुळे आपण ग्रहांमधलं जे पण काही अंतर असेल, नंतर कोण असेल, ते मेजर करण्याचे इन्स्ट्रुमेंट आपल्या जुन्या वैदिक काळात केले गेले होते। आणि शेवटचं आहे आपलं ऍप्लिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट। म्हणजे आपल्याला ज्या पण काही इंजिनिअरिंग फील्ड आहे त्या इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जे पण काही महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट आहे ना, ते आपल्याला शिकायचे आहेत। जसं की आपल्याला मॅक्सिमम फिजिक्सला तरी दोन इन्स्ट्रुमेंट महत्त्वाचे आहे, एक मायक्रोमीटर आणि एक व्हर्नियर कॅलिपर। तर हे दोन आपल्याला इन्स्ट्रुमेंट ह्या टॉपिक मध्ये डिटेल मध्ये अभ्यास करायचे। म्हणजे त्यांची स्केल कशी असते, त्यांच्यापासून मेजरिंग कसं केलं जातं, नंतर त्यांच्याने काय काय मेजर केलं जातं, म्हणजे त्यांचा वापर आपल्या जे पण काही फील्ड आहे त्या फील्ड मध्ये कशा प्रकारे होणार आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे। बर, चला आता पुढचा टॉपिक कडे पण ओढूया। बर, आता आपला पुढचा टॉपिक आहे युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज। बर, आता युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, तर फिजिकल क्वांटिटी मला दाखवायची असेल किंवा मला फिजिकल क्वांटिटी डिनोट करायची असेल तर मला त्याच्या पुढे युनिट द्यावा लागेल, तेव्हाच मला समजेल की ती फिजिकल क्वांटिटी कोणत्या टाईपची आहे। जसं की आता पहिले आपण डेफिनेशन पाहून घेऊ, सोपी। बर, द फिजिकल क्वांटिटी डेफिनेशन काय म्हणते, द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इन नंबर्स और बाय इन्स्ट्रुमेंट। म्हणजे अशी क्वांटिटी काय, अशी क्वांटिटी जी मला मोजताना कशाची गरज पडणार आहे, इन्स्ट्रुमेंटची गरज पडणार आहे। आणि ती जी पण काही क्वांटिटी येणार आहे ना, ती नंबर मध्ये येणार आहे। कशामध्ये येणार आहे, नंबर मध्ये। जसं की सर एखादे उदाहरण सांगतात का, हो बाळा तुम्हाला सांगतो। बर, आता मी काय केलं, समजा एक गुलाबजामुन खाल्ला, मी समजा एक काय खाल्ला, गुलाबजामुन खाल्ला। तर माझा मित्र आला आणि त्याने विचारलं, का रे बाबा तू गुलाबजामुन खाल्ला, तू किती गोड होता मला सांग ना, तो किती गोड होता मला सांग ना। मग मी काय म्हणतो, हो बाबा खूप गोड होता। बा, तो मला नेमकं सांग ना बाबा की नेमकं किती गोड होता। तर मी सांगितलं त्याला, अरे बाबा खूप गोड होता ना बाबा, कशाला डोकं खातोय माझं तू, खूप गोड होता। म्हणजे मला जेव्हा सांगायचं होतं की ते गुलाबजामुन किती गोड होतं, ते मला सांगता आलं नाही। ते मला अंकांमध्ये सांगता आलं का की नाही बा 10 गोड होता, नाही 25 गोड होता, गुलाबजामुन हा 25 गोड होता, असं मला सांगता आलं का, नाही। त्यामुळे ती फिजिकल क्वांटिटी नाही। मग सर फिजिकल क्वांटिटी काय, मग मला सांगता का। बर,
आता मी सांगितलं माझी उंची काय आहे, 6 फूट आहे. माझी उंची काय आहे, 6 फूट आहे. माझी उंची किती आहे, 6 फूट. किती फूट आहे, 6 फूट. बर, जेव्हा मी माझी उंची सांगितली 6 फूट, तर मला अंकामध्ये ते सांगता आलं. मला अंकांमध्ये सांगता आलं की माझी उंची किती आहे, 6 फूट आहे. तसंच जर मला कोणी विचारलं तुझं वजन किती आहे, तुझं वजन किती आहे, तर मी त्याला आरामात सांगू शकतो की माझं वजन 90 किलो आहे. माझं वजन 90 किलो आहे. बर, म्हणजे मला काय करता येते, अंकांमध्ये मला काय करता येते, जी पण काही माझं वजन आहे ते सांगता येत आहे. म्हणून तिला काय म्हणू शकतो, पण फिजिकल क्वांटिटी म्हणू शकतो. आणि मला जेव्हा माझी उंची मोजायची असेल तेव्हा मला स्केलची गरज पडली, म्हणजे मला इन्स्ट्रुमेंटची गरज पडली. जेव्हा मला माझं वजन मोजायचं होतं, तेव्हा मला वेइंग मशीन म्हणजे वजन मोजण्याची मशीन गरज पडण्यात आली. म्हणजे तिथे सुद्धा इन्स्ट्रुमेंट यूज झालं. म्हणजे फिजिकल क्वांटिटी काय म्हणते की अशी क्वांटिटी काय, ही अशी क्वांटिटी आहे जी तुम्ही मेजर करू शकता नंबर्स मध्ये, अंकांमध्ये तुम्ही काय करू शकता, मेजर करू शकता. तसंच त्याला मेजर करण्यासाठी आपल्याला इन्स्ट्रुमेंट लागणार आहे. मला जर गुलाबजामचा गोडपणा जेव्हा चेक करायचा होता तेव्हा मला इन्स्ट्रुमेंटची पण गरज पडली नाही आणि मला ते अंकांमध्ये सुद्धा सांगता आलं नाही. त्यामुळे ती फिजिकल क्वांटिटी नव्हती. पण मग इथे मी सांगितलं माझी उंची 6 फूट आहे, माझं वजन 90 किलो आहे, तर हे सांगताना मला अंकांची पण गरज पडली. आणि जेव्हा मी ह्या क्वांटिटीज मेजर केल्या तेव्हा मला कशाची गरज पडत होती, कोणत्या तरी इन्स्ट्रुमेंटची गरज पडत होती. जशी मला उंची मोजण्यासाठी स्केलची गरज पडली, जेव्हा मला वजन मोजायचं तेव्हा मला वेइंग मशीनची गरज पडली. म्हणून त्याला मी काय केलं, फिजिकल क्वांटिटीच्या क्रायटेरियामध्ये टाकलं. बरं सर, आता फिजिकल क्वांटिटी ते समजलं, मग सर हे युनिट काय भांगडे. बर, युनिट पण एकदम सोपं आहे. अ युनिट इज अ स्टँडर्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी एखादी स्टँडर्डची गरज पडते. काय, एखादी फिजिकल क्वांटिटी मला मेजर करायची असेल तर मला स्टँडर्डची गरज पडणार आहे. आणि त्या स्टँडर्डला काय म्हणणार आहोत आपण, युनिट. मग सर डेफिनेशन नुसार तर आम्हाला काही क्लिअर झालेलं नाही. लक्षात ठेवा, डेफिनेशन ही क्लिअर कधीच करत नसते. आपले कन्सेप्ट फक्त आणि फक्त एक्झाम्पल क्लिअर करत असतात. बर, आता मी एक्झाम्पल दिलं होतं की माझी उंची 6 फूट आहे, माझं वजन 90 किलो आहे. बर, मी असं सांगितलं असतं की हा माझी उंची 6 आहे, किंवा माझं वजन 90 आहे, तर क्लिअर होतंय का, काय क्लिअर सर, फक्त 6 काय, 6 किलोमीटर, 6 सेंटीमीटर, 6 मीटर किंवा 6 किलोग्रॅम, किंवा वजन जेव्हा मी विचारलं तर 90 किलोग्रॅम होतं, 90 सेंटीमीटर होतं, 90 फूट होतं. सर तुमचं वजन नेमकं होतं काय, 90 तर आम्हाला समजलं, पण त्याच्या पुढे काय, जेव्हा मी त्याच्या पुढे हा केजी लावला, ह्याच्या पुढे जेव्हा मी फूट लावला, तेव्हा मला समजलं की ती फिजिकल क्वांटिटी कोणत्या प्रकारची होती. म्हणजे मला फिजिकल क्वांटिटीला मेजरमेंट करण्यासाठी मला फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी एखाद्या स्टँडर्डची गरज पडणार होती. कशाची गरज पडणार होती, स्टँडर्डची गरज पडणार होती. आणि त्या स्टँडर्डला काय म्हटलं तर युनिट. हा जो फूट दिसतोय, नंतर हा जो केजी दिसतोय, ज्याला काय म्हटलं तर युनिट. म्हणजे जेव्हापर्यंत मी बोलणार नाही की माझी उंची 6 फूट आहे, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की ऍक्च्युअली व्हॅल्यू काय आहे. तसंच जर मी 90च्या पुढे किलोग्रॅम वापरलं नाही तर तुम्हाला ती समजणार नाही की ती फिजिकल क्वांटिटी कशाची आहे. जर मी फक्त 90 बोललं तर ती लेंथची फिजिकल क्वांटिटी येऊ शकते, मासची येऊ शकते, टेम्परेचरची येऊ शकते. पण जसं मी पुढे केजी लावणार आहे तेव्हा तुमच्या डोक्यात लगेच क्लिक होऊन जाईल काय, की तुम्ही वजन बद्दल बोलताय, तुम्ही तुमच्या मास बद्दल बोलताय. जेव्हा आम्ही पुढे फूट लावलं तेव्हा तुमचं क्लिअर झालं असेल की नाही सर कशाबद्दल बोलताय, तर त्यांच्या उंचीबद्दल बोलताय. म्हणजे आपल्याला कोणतीही फिजिकल क्वांटिटी लक्षात आणायची असेल तर युनिट हा काय करणार आहे, सर्वात जास्त हेल्प करणार आहे. बर, तर मग आता युनिटचे काय काय रिक्वायरमेंट्स असेल,
काय युनिटचे काय काय रिक्वायरमेंट्स आहे. तर ते रिक्वायरमेंट्स म्हणजे काय, म्हणजे कोणीही उद्या उठून आणलं एक युनिट शोधून आणलं तर ते युनिट सर्वांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे का, नाही रे बाळांनो. त्याचे काय आहे, काही क्रायटेरिया आहे, काही रिक्वायरमेंट्स आहे. जर ह्या रिक्वायरमेंट्स मध्ये ते युनिट बसत असेल तरच त्याला वापरलं जाईल, नाही तर त्याचा वापर होणार नाही. मग असे कोणकोणत्या प्रकारचे रिक्वायरमेंट्स आहे तर बघूया. बर, पहिलं आपलं रिक्वायरमेंट आहे इट शुड बी युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड. इट शुड बी युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड म्हणजे पूर्ण जगाने त्या युनिट्सला ऍक्सेप्ट केलं पाहिजे, पूर्ण जगाने त्या युनिटचा वापर केला पाहिजे. नाही तर म्हणतील की आम्ही तर किलोमीटर मध्येच मोजू आणि अमेरिकेवाले म्हणतील आम्ही किलोमीटर मध्ये वापरणार नाही किंवा आम्हाला किलोमीटरचा काहीही संबंध नाही. तर असं चालणार नाही. किलोमीटर काय एक प्रकारचं युनिट आहे, तर हे युनिट काय केलंय, सर्व जगाने ऍक्सेप्ट केलेलं आहे. भले त्यांचा वापर कमी करतायत, काही काही माइल्स मध्ये वापर करता, काही काही किलोमीटर मध्ये मेजर करता, तर आपल्याला त्यांच्याशी घेणं देणं नाही. फक्त त्यांना माहिती आहे की नाही बा आम्हाला किलोमीटर जेव्हा वापरायची गरज पडली तेव्हा आम्ही वापरू, आम्ही त्याला अमान्य करणार नाही किंवा आम्ही असं म्हणणार नाही की चला आम्ही किलोमीटर वापरत नाही. त्यांना वापरावंच लागेल, कारण युनिट म्हटलं की ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे. बर, आता पुढचं काय, इट शुड बी डिफाइनेट अँड वेल डिफाइंड. काय, इट शुड बी डिफाइनेट अँड वेल डिफाइंड म्हणजे कोणतंही युनिट जर कोणी शोधून काढलं तर त्या युनिटचा पूर्ण अभ्यास केला गेला पाहिजे. तर युनिटची पूर्ण इन्फॉर्मेशन, त्या पूर्ण वापरलं वापरलं कसं जातं ते सर्वच्या सर्व याच्यामध्ये मेजर केलं गेलं पाहिजे. म्हणजे वेल डिफाईनचा एकदम सोपा अर्थ आहे की त्याच्याबद्दल पूर्णच्या पूर्ण माहिती पण असली पाहिजे आणि पूर्णच्या पूर्ण एक्सप्लेनेशन सुद्धा असलं पाहिजे. बर, इट शुड बी इनव्हेरिएबल अँड फिक्स विथ टाइम अँड प्लेस म्हणजे ते चेंज व्हायला नको. जर मी जागा बदलवली आणि त्याच गोष्टीचं मेजरमेंट पुन्हा केलं तर ते मेजरमेंट वेगळं यायला नको. म्हणजे जर मी इथे माझं वजन 90 किलो केलेलं आहे, जर इथे मी माझं वजन 90 किलो मोजलेलं आहे, जेव्हा मी अमेरिकेत जाईल तेव्हा माझं वजन 95 भरायला नको, तेव्हा माझं वजन 95 भरायला नको. कारण रिक्वायरमेंटच काय की ते फिक्स पाहिजे टाइम आणि प्लेसच्या ठिकाणी. म्हणजे मी आता प्लेसचं तर उदाहरण दिलं, आता टाइमचं. बर, आता मी काय केलं, माझी उंची मी सकाळी चेक केली, ती 6 फूट निघाली आणि आता मी तीच उंची काय केली, रात्री मोजली. तीच उंची काय केली मी आता रात्री मोजली. तर रात्री मोजल्यावरती 6 फूटची 5 फूट भरायला नको, ती 6 फूटची 6 फूटच राहायला पाहिजे. आणि हे काय सांगते माझी तिसऱ्या नंबरची काय सांगते मला रिक्वायरमेंट सांगते की ती टाइम आणि प्लेसच्या नुसार त्या व्हॅल्यू जे पण काही युनिट्स आहे ते चेंज व्हायला नको. बर, चौथी रिक्वायरमेंट काय, इट शुड बी इझिली कम्पेरेबल विथ अदर सिमिलर युनिट्स. बर, आता मी सांगितलं की माझं वजन किती होतं 90 किलोग्राम, माझं वजन किती होतं 90 किलोग्राम. मला जर सांगायचं होतं की नाही माझं 90 किलोग्राम वजन नाहीये, माझं आहे 90,000 ग्रॅम, 90,000 ग्रॅम. म्हणजे माझं वजन 90,000 ग्रॅम जेव्हा मी सांगेल तेव्हा कोणीच मला असं म्हणणार नाही रे बाबा तू 90,000 ग्रॅमचा तर नसेलच. तर असं नाहीये, कारण ते काय एक प्रकारचं केजी एक स्टँडर्ड युनिट आहे, ग्रॅम काय एक स्टँडर्ड युनिट आहे. म्हणजे मी 90 किलोचं जर कन्व्हर्जन मी 90,000 ग्रॅम मध्ये करायचं म्हटलं तर ते पॉसिबल आहे आणि ते सोपं सुद्धा आहे. म्हणजे कोणतीही जी पण क्वांटिटी असेल त्यांच्या जर व्हॅल्यू मला वेगळ्या युनिट्स मध्ये घ्यायच्या असेल किंवा मला कम्पेअर करायचंय, जसं की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर जेव्हा मी सांगत असेल तर दोन्हींचा अर्थ काय असणार आहे, सारखाच असणार आहे. दोन्हींचा अर्थ कसा असणार आहे, सारखाच असणार आहे. का, कारण ते स्टँडर्ड युनिट्स मध्ये. इथं स्टँडर्ड युनिटची चौथी रिक्वायरमेंट तर माहितीये की ते काय असले पाहिजे, इझिली कम्पेरेबल पाहिजे, इझिली कम्पेरेबल पाहिजे. ओके,
बर, पण असं नाही चालत रे बाबा की केजीचं मला कन्व्हर्जन करायचंय मीटर मध्ये तर मला करायचंय, तर असं होऊ शकत नाही. कारण हा शेवटचा शब्द पहा, सिमिलर युनिट्स. मीटरचं तुम्ही किलोमीटर मध्ये करू शकता, किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये सुद्धा करू शकता, पण फक्त आणि फक्त लेंथच्या याच्यामध्ये सिमिलर युनिट पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणशाल की मला मीटरचं कन्व्हर्जन किलोग्रॅम मध्ये करायचंय आणि किलोग्रॅमचं कन्व्हर्जन मला मीटर मध्ये करायचं, तर असं होणं शक्य नाही. कारण सिमिलर युनिट्स मध्येच ते काय होणार आहे, कन्व्हर्जन पॉसिबल आहे. आता 5वी रिक्वायरमेंट काय ती, इट शुड बी इझी टू अंडरस्टँड अँड यूज. बर, सर्वात महत्वाचा पॉइंट. आता शास्त्रज्ञांनी किंवा जे पण काही शोध करते त्यांनी तर आता ह्या युनिटचा शोध लावला, पण या युनिटला प्रत्येकाला वापरता यायला पाहिजे. आज सुद्धा मी कोणत्या कपड्याच्या दुकानात गेला तर त्याला मीटर सेंटीमीटर बद्दल माहित असतं. म्हणजे ते काय, इझिली अंडरस्टँड. म्हणजे जो कमी शिकलेला आहे, जो कमी शिकलेला किंवा न शिकलेले लोक सुद्धा ह्या जे पण काही युनिट्स आहेत त्यांना वापरू शकता. आता कपड्यांच्या दुकानामध्ये इतके थोडी शिकलेले लोक लागतील, पण त्या ठिकाणी त्यांना सुद्धा त्यांची जी मीटर स्केल असेल, जी पण काही सेंटीमीटरची स्केल असेल ती वापरता येते. तसेच भाजीपाल्यावाल्यांना सुद्धा किलोग्रॅम ग्रॅम समजतं. जरी ते कमी शिकलेले असेल तरी त्यांना काय जाते, ते यूज करायला आणि समजायला सोपे जात आहे. म्हणजे असं नाही की मला युनिट आलं आणि मी त्याला काय केलं, सायन्स मध्ये टाकून दिलं, तर ते असं चालणार नाही. ते युनिट कसे पाहिजे, स्टँडर्ड असले पाहिजे, ते सर्वांना इझिली अंडरस्टँडेबल आणि युजेबल पाहिजे. जर त्या युनिटचा वापरच होत नसेल तर ते युनिट काहीही कामाचं नाही. तर मला वाटतं की आता तुम्हाला रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड युनिट समजले असतील, नंतर युनिट काय असते हे समजलं असेल आणि फिजिकल क्वांटिटीज काय असते हे समजलं असेल. तर आपण आता पुढच्या टॉपिक कडे जाऊ. बरं, आता मेजरमेंट करताना लोकांना काही अडचणी येऊ लागल्या. लोकांनी काही सिस्टीम बनवल्या, त्या सिस्टीम नुसार काय केलं गेलं, त्या युनिट्सला वापरण्यात आलं. जसं की पहिली आपली सिस्टीम होती FPS. पहिली सिस्टीम होती आपली FPS, फूट पाऊंड सेकंड. फूट म्हणजे ही आली लेंथ मध्ये, आली लेंथ मध्ये, पाऊंड आलं हे मास मध्ये. मास मध्ये जे पण काही वस्तुमान असेल, जे केजी मध्ये असतं, पाऊंड मध्ये असतं, नंतर ग्राम मध्ये असतं, सेकंड म्हणजे. बर, आता सुरुवातीला काय झालं, ही FPS सिस्टीमचा वापर करण्यात आला. कुठून आला हा, ब्रिटन मध्ये. कुठे आला हा, ब्रिटन मध्ये. ब्रिटन मध्ये याचा वापर सर्वात जास्त करण्यात आला, कारण ब्रिटनच्या लोकांनी ह्या FPS सिस्टीमचा शोध लागला. पण जेव्हा FPS चा वापर करत होते तेव्हा थोड्याफार काय व्हायला लागल्या, प्रॉब्लेम येऊ लागला. फूटचं कन्व्हर्जन मीटर आणि सेंटीमीटर मध्ये करणं खूप कठीण व्हायला लागलं. त्यावेळी लोक म्हणे आम्हाला FPS सिस्टीम नको, आम्हाला FPS सिस्टीम नको, आम्हाला काहीतरी एक्स्ट्रा, काहीतरी वेगळी सिस्टीम आम्हाला तुम्ही तयार करून द्या. कारण ही सिस्टीम आम्हाला सेकंड तर आम्हाला समजून जातोय, सेकंड मध्ये आम्ही टाइम मेजर तर करून घेत आहे, पण हे वजन, जसं की आता मला टमाटे घ्यायचे तर टमाटे पाऊंड मध्ये घेणं थोडंफार काय होत होतं, कठीण जात होतं. जे आम्ही कापड मोजत होतो त्या कापड मला फूट मध्ये मोजणं थोडंफार काय होत होतं, कठीण जात होतं. त्यामुळे FPS सिस्टीमला काय केलं गेलं, कॅन्सल करण्यात आलं किंवा त्याचा वापर कमी करण्यात आला आणि त्याच्या जागी काय केली, एक CGS सिस्टीम, काय CGS सिस्टीम वापरण्यात आली. आता CGS म्हणजे काय, सेम फूटचं लेंथ मध्ये मेजर केला होता, आता सेंटीमीटर मध्ये मेजर करू लागले. नंतरून जे पण काही आपलं मास होतं त्याला ग्रॅम मध्ये मेजर करू लागले. आणि मी सांगितलं तुम्हाला की सेकंड पासून कोणालाच काही त्रास नव्हता, तर ते काय सेकंडला तुम्ही तसंच ठेवून द्या, आम्हाला सेकंड पासून काहीच प्रॉब्लेम नाही. बर म्हणे, मग जेव्हा हे व्यापारी लोक आहे ना सेंटीमीटर आणि ग्रामचा जेव्हा वापर करू लागले ना, तेव्हा त्यांना प्रॉब्लेम येऊ लागला की आम्हाला जेव्हा खूप मोठी गोष्ट मेजर करायची असेल तर आमचा जी पण काही नंबर्स येत आहे, जे पण काही आमचे अंक येत आहे ते खूप मोठे येत आहे. जसं की मला पाईप घ्यायचा होता 100 मीटरचा. जेव्हा मला पाईप घ्यायचा होता, समजा हा पाईप होता माझा 100 मीटरचा, पण तेव्हा लोकांना सांगितलं होतं तुम्ही सेंटीमीटरचा वापर जास्त करा. म्हणजे त्यांना काय सांगावं लागायचं,
आम्हाला 10,000 सेंटीमीटरचा पाईप द्या, आम्हाला 10,000 सेंटीमीटरचा पाईप द्या. आणि हे थोडंफार बोलणं किंवा थोडंफार कन्व्हर्जन करणं काय होत होतं, लोकांना कठीण जात होतं. असं नाही की लोकांना वापरता येत नव्हतं, लोकांना वापरता येत होतं, पण ते इझिली अंडरस्टँडेबल आणि इझिली युजेबल नव्हतं. तसंच जेव्हा मला काही वजन, म्हणजे समजा आता मला लोखंड विकत घ्यायला जायचंय, मला समजा लोखंड घ्यायचं होतं 500 किलो घ्यायचं होतं, मला घर बांधकामासाठी 500 किलो काय करायचं होतं, लोखंडाचे रॉड किंवा लोखंडाचे जे पण काही आसाऱ्या असतात त्या घ्यायच्या होत्या. पण तेव्हा तर ग्रॅम होतं, मग मला काय करावं लागलं, याचं कन्व्हर्जन मला ग्रॅम मध्ये करून सांगावं लागलं. जसं की म्हणजे मला दुकानदाराला सांगावं लागलं की मला 5 लाख ग्रॅम तुम्ही काय करा, लोखंडाच्या ज्या पण आसाऱ्या असतात त्या द्या. म्हणजे मला कठीण जात होतं, समजत होतं पण वापरायला काय जात होतं, कठीण जात होतं. त्यामुळे ते व्यापारी लोक बोलले की आम्हाला काय करा, तुम्ही एक एक्स्ट्रा अजून अशी सिस्टीम तयार करा की जी सिस्टीम लहान लोकांना पण प्रॉब्लेम नाही, म्हणजे ज्यांचे मेजरमेंट्स होते ते लहान, जसं की सोनं चांदी जे मोजताय त्याला पण प्रॉब्लेम यायला नको, आणि जे पण काही मोठ्या मोठ्या वस्तू आहे त्याला सुद्धा मोजायला त्रास व्हायला नको. मग लोकांनी शासनाने काय केलं, मग एक नवीन सिस्टीम तयार करण्यात आली, त्याला म्हटलं आता MKS. काय म्हटलं गेलं, MKS. जसं त्यांनी मेजर करायला लागले मीटरमध्ये, लेंथ मेजर करायची म्हटली तर तिला मीटरमध्ये मोजायला लागले. नंतर वजन मोजायचं असेल किंवा मास मोजायचं असेल तर किलोग्रॅम मध्ये मेजर करू लागले. आणि जेव्हा आणि मी स्टार्टिंग पासून सांगतोय की वेळेची गरज तर कधी पडलीच नाही. वेळ प्रत्येकाने, आम्हाला वेळेशी जास्त काही घेणं देणं नाही, आम्हाला वेळ सेकंड मध्ये समजतो, त्यामुळे त्याच्यामध्ये काही तुम्ही चेंज करू नका. म्हणजे पहिले वापरलं गेलं फूट, नंतर सेंटीमीटर, नंतर मीटर. तेच म्हटलं मास, तर पहिले वापरलं गेलं पाऊंड, नंतर ग्रॅम, नंतर किलोग्रॅम. म्हणजे अशा प्रकारच्या या सिस्टीम घडी घडी म्हणजे जसं रिक्वायरमेंट होती तशा तशा चेंज व्हायला लागल्या. आणि नंतर जी पण MKS सिस्टीम तयार केली गेली ती सिस्टीम सर्वांना इझिली युजेबल पण होती, इझिली अंडरस्टँडेबल पण होती, त्यामुळे याचा वापर सर्वात जास्त झाला. ह्या सिस्टीम पासून कोणालाच काहीही प्रॉब्लेम नव्हता. बर, आता सिस्टीम ऑफ युनिट्स तर तुम्हाला समजले असतील. बर, आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम तर बघितल्या, पण आता आपल्याला बघायचं आहे युनिटचे क्लासिफिकेशन. नंतर युनिट्स म्हणजे नेमकं काय, आपण हे तर स्टार्टिंगला बघितलं की युनिटची डेफिनेशन आपल्याला सांगितलं होतं की इट इज अ स्टँडर्ड फॉर द मेजरिंग फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटीला जेव्हा मी मेजरमेंट करायचं होतं तेव्हा मला स्टँडर्डची गरज पडत होती. आणि ते स्टँडर्डचे काही प्रकार आहे, जसं की फंडामेंटल आणि डिराइव्ह. तर फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय, नंतर फंडामेंटल युनिटचा वापर कसा होतो आणि डिराइव्हड युनिटचा वापर कसा होतो. बरं, तर सर्वात पहिले बघा, युनिटचे 2 प्रकार पडले हे तर समजलं. आता आपण याला 1 बाय 1 काय करू, थोडंफार कन्सेप्ट वाईज आणि थोडंफार डिटेल शिकू. ओके, बरं. आता फंडामेंटल क्वांटिटीज, पहिली गोष्ट द्या, फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय. आता फंडामेंटल युनिट्स आणि फंडामेंटल क्वांटिटी काय एक प्रकारचे संबंधी जसं की फंडामेंटल क्वांटिटी मला मेजर करण्यासाठी फंडामेंटल युनिटची गरज पडणार आहे. फंडामेंटल क्वांटिटीची जी पण काही मला मेजरमेंट करायची असेल तर मला गरज पडणार आहे फंडामेंटल युनिटची. जसं की लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट आणि अमाउंट ऑफ सबस्टन्सेस आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. तर ह्या काय जगातल्या फक्त आणि फक्त 7च अशा फंडामेंटल क्वांटिटीज आहे. तुम्हाला जगातली कोणतीही गोष्ट मोजायची असेल, काय जगामधील जी पण काही गोष्ट आहे ती जर तुम्हाला मेजरमेंट करायची असेल तर फक्त आणि फक्त या 7 फंडामेंटल क्वांटिटीज तुमच्या लक्षात राहिल्या तर तुम्ही कोणत्याही गोष्टीला मेजर करू शकता. जसं की मला उंची मोजायची असेल तर मला लेंथ गरज पडेल, जेव्हा मला वजन मोजायचं, मास मोजायचं असेल तेव्हा मला किलोग्राम, ग्रामची गरज पडेल, जेव्हा मला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मेजर करायच्या असेल तर फंडामेंटल क्वांटिटीचीच गरज पडणार आहे. तर फंडामेंटल क्वांटिटी डेफिनेशन काय म्हणते, ही काय एक प्रकारची फिजिकल क्वांटिटी, काय
फिजिकल क्वांटिटी आहे जी डज नॉट डिपेंड, म्हणजे ती डिपेंड नाहीये, ती कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवर किंवा कोणत्याच क्वांटिटीवर डिपेंड नाहीये, त्यामुळे त्याला फंडामेंटल क्वांटिटी म्हटलं जातं. फंडामेंटल क्वांटिटी त्याला यासाठी म्हटलं जातं कारण ती कोणावरच डिपेंड नाहीये. याच्यावर सर्व क्वांटिटी डिपेंड आहे, पण ह्या ज्या पण काही ह्या 7 क्वांटिटी आहे ना पूर्ण, त्या कोणत्याच क्वांटिटीवर डिपेंड नाही. म्हणजे लेंथ जेव्हा मला काढायची असेल तर फक्त आणि फक्त मला मीटरची गरज पडणार आहे, मला कशाचीच गरज पडणार नाही, न मला कधी मासची गरज पडेल न मला टाइमची गरज पडेल. म्हणजे लेंथ हा कोणावरच डिपेंड नाहीये. मास सुद्धा मला काढायचं असेल तर मला कोणावरच डिपेंड राहायची गरज पडणार नाही. ओके, जसं की आता लेंथ आहे, काय आहे लेंथ. आता मला समजा ह्या बारची लेंथ मेजर करायची असेल, ही असेल 15 मीटर, ही असेल 15 मीटर. मला सांगा ही 15 मीटर मोजताना मला अजून कशाची तरी गरज पडली का? समजा मला मासची गरज पडली का? मला वेळेची गरज पडली का? नाही. मला लेंथ काढताना कोणत्याच बाकीच्या फंडामेंटल क्वांटिटीज किंवा एनी अदर फिजिकल क्वांटिटीची गरज पडलेली नाही. त्यामुळे त्याला म्हटलं तर बेस क्वांटिटी. काय म्हटलं तर बेस क्वांटिटी, ज्याचा बेस तो स्वतःच आहे, जो कोणावरच डिपेंड नाहीये. मग आता डिराइव्ड क्वांटिटीकडे जाऊया आपण. बर, आता डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? अशी फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन 2 or more फंडामेंटल. लक्ष द्या बाळांनो, ही एवढं महत्वाचं, हा शब्द काय आहे महत्वाचा आहे की अशी फिजिकल क्वांटिटी जी 2 किंवा 2पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड राहते, त्यालाच काय म्हटलं तर डिराइव्ड क्वांटिटी. बर, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? अशी क्वांटिटी की जी कोणावरच डिपेंड राहत नव्हती, कोणावरच डिपेंड राहत नव्हती. पण डिराइव्ड क्वांटिटी काय केलं बाबा, मला काय पडते थोडीफार मदतची गरज पडते. मला कशाची गरज पडते? मदतीची गरज पडते. तर कोणाची मदत घेता येते? 2 किंवा 2पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करून डिराइव्ड क्वांटिटी तयार करण्यात येत आहे. बर, तुम्हाला एक्झाम्पल वाईज सांगतो. बर, आता पहिला आहे आपला एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ इंटू ब्रीथ. तर लेंथ सुद्धा काय प्रकारची? लेंथ काय प्रकारचा डिस्टन्स आहे. ब्रीथ सुद्धा काय प्रकारचं डिस्टन्स आहे. आणि डिस्टन्स काय प्रकारची? फंडामेंटल क्वांटिटी. डिस्टन्स काय प्रकारची? फंडामेंटल क्वांटिटी. मग मीटरच लेंथ मीटर मध्ये आणि ब्रीथ पण मीटर मध्ये. मला विचार करा, एरिया ही डिराइव्ड क्वांटिटी होती. एरिया ही डिराइव्ड क्वांटिटी होती. मी याला डिराइव्ड क्वांटिटी का म्हटलं? कारण याच्या ज्या पण काही फॉर्म्युला आहे किंवा याचं जे पण काही गुणोत्तर होतं, जे पण काही मल्टिप्लिकेशन होतं, ते तेव्हाच तयार होईल जेव्हा 2 फंडामेंटल क्वांटिटीज याला मदत करेल, जसं की लेंथ आणि इकडं ब्रेथ. बरं, अजून एक उदाहरण देतो. बरं, आता जसं की स्पीड. तर स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला काय म्हणतो आपल्याला? डिस्टन्स अपॉन टाइम. हा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मला सांगा, डिस्टन्स कुठे पाहिला आपण? फंडामेंटल क्वांटिटी मध्ये. कुठे पाहिला आपण डिस्टन्स? कुठे पाहिला? फंडामेंटल. लेंथ सुद्धा एक प्रकारचं डिस्टन्स आहे ना, तर ते काय एक प्रकारची फंडामेंटल क्वांटिटी आहे. आणि दुसरं काय होतं? टाइम. टाइम सुद्धा काय होतं? एक प्रकारची फंडामेंटल क्वांटिटी होती. काय होती? एक प्रकारची फंडामेंटल क्वांटिटी होती. म्हणजे 2 ही पहिली फंडामेंटल क्वांटिटी आणि ही दुसरी फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे 2 फंडामेंटल किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीचा जेव्हा वापर होईल ना, तेव्हा त्याला म्हटलं जातं डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे स्पीडचा फॉर्म्युला काय? स्पीडचा फॉर्म्युला मी विदाउट युजिंग फंडामेंटल क्वांटिटीज किंवा विदाउट युजिंग फंडामेंटल युनिट्स मी तयार करू शकत नाही. कारण त्यांनी डेफिनेशन मध्ये सांगून ठेवलेलं आहे की डिपेंड ऑन. डिपेंड ऑन म्हणजे याच्याशिवाय, फंडामेंटल क्वांटिटी शिवाय यांचं काम होणार नाही. ओके, समजलं असेल तुम्हाला फिजिकल क्वांटिटी. बर, पुढचा टॉपिक आहे आपला डिफरन्स बिटवीन. आता दोन्हींमध्ये काय फरक आहे
की फंडामेंटल आणि डिराइव्ह मध्ये नेमकं फरक काय आहे. तर पहिला फरक पाहू आपण. बरं, द फिजिकल क्वांटिटीज वी डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज. मी तुम्हाला सांगितलं की फंडामेंटल क्वांटिटी राजे लोक आहे. काय राजे लोक आहे ते कोणावरच डिपेंड राहत नाही. ते स्वतःच काय आहे, स्वतःवर डिपेंड आहे. ते दुसऱ्यांची मदत कधीच घेणार नाही. जसं की लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर हे काय झाले एक प्रकारचे फंडामेंटल क्वांटिटीचे. आणि लक्षात ठेवा ह्या एकूण 7 आहे. एकूण किती आहे, 7 आहे. याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. टोटल किती फंडामेंटल क्वांटिटी, तर 7. मग डिराइव्ड क्वांटिटीज किती आहे, रिमेनिंग. ह्या 7 सोडून जेवढ्या पण क्वांटिटीज असेल त्या कोणत्या येईल, डिराइव्ड क्वांटिटी मध्ये. बरं, याचा पहिला डिफरन्स. तर यांनी काय म्हटलंय, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे याच्यामध्ये पहिलं तर फक्त डेफिनेशन सांगितली की ही कोणावरही डिपेंड राहत नाही आणि ही डिपेंड राहते 2 किंवा 2पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवर. बर, तर दुसरा काय सांगतं, अकॉर्डिंग टू SI सिस्टीम देअर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. मी तुम्हाला सांगितलं की टोटल किती आहे, 7. म्हणजे टोटल 7च फंडामेंटल क्वांटिटी. काय 7च म्हणतोय, म्हणजे 8वी सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी येऊ शकत नाही. इकडचा दुसरं काय, एक्सक्लुडिंग 7 फंडामेंटल क्वांटिटीज रिमेनिंग ऑल फिजिकल क्वांटिटीज आर डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे ह्या जर 7 सोडल्या तर उरलेल्या जितक्या पण फिजिकल क्वांटिटीज आहे त्या फिजिकल क्वांटिटीज डिराइव्ड क्वांटिटी मध्ये टाकून द्यायच्या. जसं की एरिया, व्हॉल्यूम, स्पीड, नंतर ऍक्सेलरेशन, नंतर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, सर्व याच्यामध्ये जाणार आहे, डिराइव्ड क्वांटिटी मध्ये जाणार आहे. नंतर तिसरा आपला डिफरन्स काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज आर यूज टू डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीचा वापर होणार आहे डिराइव्ड क्वांटिटी तयार करण्यासाठी. फंडामेंटल क्वांटिटीचा वापर होणार आहे डिराइव्ड क्वांटिटीजला तयार करण्यासाठी. आणि इकडे काय म्हणताय, डिराइव्ड क्वांटिटी आर डिराइव्ड युजिंग वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज. आणि डिराइव्ड क्वांटिटी ही तेव्हाच तयार होईल, जेव्हा 1 और मोर फंडामेंटल क्वांटिटीज राहतील. म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज जेव्हा एकत्र येतील किंवा त्यांचा वापर केला जाईल तेव्हा डिराइव्ड क्वांटिटीज तयार होणार नाही. तेच दाखवलेले त्यांनी, तेच सांगितलेले, फक्त आणि फक्त गोल गोल फिरवून त्यांनी काय दिलेले, हे डिफरन्स तयार करून दाखवलेला आहे. बर, आता फंडामेंटल क्वांटिटी त्याचे एक्झाम्पल कोणते, लेंथ झाला, मास झाला, टाइम झाला, टेम्परेचर झाला, नंतर ल्युमिनस इंटेन्सिटी झाला, नंतर मोल ऑफ सबस्टन्स झाला, हे सर्व काय, नंतर इलेक्ट्रिक करंट झाला, हे सर्व काय फंडामेंटल क्वांटिटीज आहे. हे सर्व काय फंडामेंटल क्वांटिटीज. आणि डिराइव्ड क्वांटिटी मध्ये हे 7 सोडून कोणते पण लिहा, एरिया लिहा, व्हॉल्यूम लिहा, ऍक्सेलरेशन लिहा, डेन्सिटी लिहा, सरफेस टेन्शन लिहा, काहीही लिहू शकता तुम्ही, काहीही लिहू शकता. फक्त आणि फक्त हे 7 सोडूनच. याच्यामध्ये आपला दुसरा पॉइंटच होता की एक्सक्लुडिंग 7 म्हणजे ह्या 7ला सोडून सर्वच्या सर्व फिजिकल क्वांटिटीज कशामध्ये येणार आहे, डिराइव्ड क्वांटिटीज मध्ये येणार आहे. आशा करतो तुम्हाला पहिलं लेक्चर आपलं समजलं असेल.